सर्वात पहिल्यांदा हे मेडल जे अगदी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच प्लेअरसाठी खूप महत्त्वाचं असतं. आम्ही नेहमी बोलतो सोन्याची चेन घालताना आम्हाला आनंद होत नाही, तेवढं मेडल घालताना आनंद होतो. बरं वाटतं मेडल. आणि ही मॅन ऑफ द मॅचची जर्सी सौभाग्यवती सुनीता तानाजी चाळके मॅडम, सदस्य जिल्हा परिषद सातारा, त्यांनी स्पॉन्सर केली आहे. अप्रतिम मजा आली खेळ पाहून. वेल फाईट. दादा विनंती करेल आपण बसून घ्या. थँक्यू सो मच. वेलकम, सुस्वागतम. उपस्थित सर्व मान्यवर क्रीडा रसिक, क्रीडा खेळाडू या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भैरवनाथ गणेश मंडळ न्यू स्टार क्रिकेट क्लब चाळकेवाडी आयोजित भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, अर्थातच माननीय श्री चंद्रकांत चाळके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा म्हणजेच साहेब चषक 2026 हा थरार अर्पण अनुभवतोय. संध्याकाळच्या सत्रामधील ड गटातील शेवटचा सामना म्हणजेच एका बाजूला असतील राजमुद्रा आचरेवाडी संघ आणि एका बाजूला आपली मत्रेवाडी संघ. दोन्ही तुल्यबळ संघ या स्पर्धेदरम्यान आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. राजमुद्रा आचरेवाडी संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी पाचारण केले ते मत्रेवाडी संघाला. मत्रेवाडी संघ फलंदाजीसाठी सज्ज होताना पहिली सलामीची जोडगोळी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. अतुल आणि अमित ही जोडगोळी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजीचा विचार केला तर पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मयूर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो. राजमुद्रा आचरेवाडी वर्सेस मत्रेवाडी दोन्ही तुल्यबळ संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पहिलाच चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज मयूर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र गरंगळत येतोय लॉंग ऑनला आणि तदनंतर मात्र 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. 3 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक चालू असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडायचा याच इराद्याने उतरलेली जोडगोळी आता मात्र मैदानावरती संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळते. कारण गोलंदाजाचा विचार केला तर मयूर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी खराब चेंडू, बरकटलेला मारा, पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच वाईडच्या स्वरूपात 1 धाव प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. संघाच्या टोटल धावसंख्येचा विचार केला तर 4 ही धावसंख्या धावफलकावरती. चेक. आदरणीय रमेशजी मोरे साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. दादा साहेब चषक 2026च्या वतीनं आदरणीय रमेशजी मोरे साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. विनंती करेल सन्माननीय त्याचबरोबर अधिकरावजी मोरे साहेब यांचाही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम दादा. मी विनंती करेल सन्मान घेऊयात. व्यासपीठातील उपस्थित आमच्या मान्यवरांचा सन्मान घेतला जातोय. आदरणीय रमेशजी मोरे साहेब आज व्यासपीठावरती उपस्थित राहिले, त्यांचा सन्मान आपण या अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. थँक्यू सो मच आदरणीय रमेशजी मोरे साहेब, आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.
आलेला मान्यवर हा फक्त व्यासपीठावरती आपण पहिल्यांदा येत नसतो तर शुभेच्छा देण्यासाठी येत असतो आणि या शुभेच्छा देण्यासाठी आपण आलात यासाठी आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. सन्माननीय आदरणीय अधिकरावजी मोरे साहेब देखील आज उपस्थित राहिलेत, त्यांचाही सन्मान घेतला जातोय. मी विनंती करेल आदरणीय अधिकरावजी मोरे साहेब यांचाही सन्मान घेतला जातोय. खूप खूप धन्यवाद साहेब, आपणही उपस्थित राहिलात. संपूर्ण दगदगीच्या युगामध्ये वेळ नसतो. आदरणीय संभाजी चाळके साहेब देखील आज उपस्थित आहेत. आदरणीय संभाजी चाळके साहेबांचाही आपण सन्मान या अतिथी कक्षामध्ये करणार आहोत. दादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आज सन्मान घेतोय आदरणीय सन्माननीय संभाजी चाळके साहेब, आपलेही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं चंद्रकांतजी चाळके साहेब, चाळकेवाडी श्री गणेश मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. लगेच जाऊयात क्रिकेटच्या मैदानामध्ये, जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. मैदानावरती आपण पाहतोय एक मोठा फटका लगावण्यात अतुलला मात्र यश मिळतंय. 6 धावांसाठी एक मोठा फटका सजवला होता. तदनंतर 12 ही धावसंख्या धावपलकावरती. यावेळी मात्र पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अवांतर धावसंख्येत भर पडली आहे, म्हणजेच 13 ही धावसंख्या धावपलकावरती. बिनबाद 13 अशी धावसंख्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता मात्र मयूर थोडासा महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 13 धावसंख्या खर्च केली आहे आपल्या षटकामध्ये. सामना आपण पाहतोय राजमुद्रा आचरेवाडी वर्सेस आपली मत्रेवाडी. यावेळी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र झेल ड्रॉप केला जातोय आणि तदनंतर मात्र एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. चांगला प्रयत्न होता झेल टिपण्याचा आणि तदनंतर मात्र चांगली फेकी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि त्याच जोरावरती फक्त एका धावेवरती रोखून ठेवलंय. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 14 ही धावसंख्या धावपलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचा चेंडू मयुर्याचा, पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती. यावेळी पुन्हा एकदा खराब चेंडू. पंचांना वारंवार कवायत करायला लावणारा गोलंदाजीचा हा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय. मयुर्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येत भर होते. संघाची टोटल धावसंख्येचा विचार केला तर 15 ही धावसंख्या धावपलकावरती. बिनबाद 15. सुरेख चेंडू यावेळी आपल्याला पाहायला मिळाले. चांगलं पुनरागमन म्हणावं लागेल ते गोलंदाज मयुर्याचं. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 अशी धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना मत्रेवाडी संघाची. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एक वाडी एक संघ न्यू स्टार क्रिकेट क्लब चाळकेवाडी आयोजित भव्य दिव्य हे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि माननीय श्री चंद्रकांत चाळके साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून साकारलेली ही भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस, म्हणजेच अंतिम दिवशी प्रत्येक जण क्रिकेटवरचं प्रेम, साहेबांवरचं प्रेम दर्शवण्यासाठी या ठिकाणी मात्र आपल्याला मान्यवर कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. त्याचप्रमाणे GTC लाईव्हच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या क्रीडा रसिकांचे सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत व्यक्त करतोय. आणि मैदानावरती आपण पाहतोय प्रत्येक जण साहेब चषक 2026 च्या चषकावरती आपलं नाव कोरण्यासाठी, इतिहास घडवण्यासाठी मैदानावरती संघर्ष करताना आपल्याला प्रत्येक संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि यावेळी 2 संघ आपल्या एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेत. ते म्हणजे एका बाजूला राजमुद्रा आचरेवाडी, एका बाजूला मत्रेवाडी. राजमुद्रा या शब्दाचा अर्थ आपल्या शिवाजी महाराजांच्या इतिहासी जोडलेला जातो आणि तीच राजमुद्रा म्हणजेच प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारा स्वराज्य. याचप्रमाणे तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण करावी लागेल आणि तीच ओळख निर्माण करण्यासाठी तुम्हाला मात्र मैदानात मेहनत घ्यावी लागेल. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवरती एक धाव खर्च करताना गोलंदाज सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 16 ही धावसंख्या धावपलकावरती. बिनबाद 16.
सुरेख चेंडू फलंदाजाला जखडून ठेवलंय अर्थातच अतुल याला आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाने ज्या विश्वासाने आपल्याकडे चेंडू सोपवला होता त्या विश्वासाला सार्थक अशी आतापर्यंत गोलंदाजी करताना गोलंदाज सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. 1-2 पावलाचा रनअप घेऊन चेंडूला डिलिव्हर करणारा हा गोलंदाज आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये समोरच्या फलंदाजाला मात्र जखडून ठेवण्यात यश मिळतोय. डॉट चेंडू सचिन सूर्यवंशी गोलंदाजी मार्कवरती ज्यांना आपण पाहतोय ते अर्थातच आपल्या वुमेन्स टीमचे फिल्डिंग कोच म्हणून त्यांची ख्याती आहे. तेच सूर्यवंशी आपल्याला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाचा भार सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी अतुलच्या बॅटमधून निघालेला हा संजीवनी देणारा फटका नक्कीच 4 धावांसाठी गणला जातोय. 4 धावांशी संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघ पोहोचतोय 20 या धावसंख्येवरती. बिनबाद 20 अशी धावसंख्या. दुसरं षटक चालू असताना 3 चेंडूंचा खेळ संपलाय सचिन यांचा. आणि फलंदाजांचा विचार केला तर अतुल आणि त्याच्या जोडीला अमित ही जोडगोळी सलामीची आपल्याला मैदानात पाहायला मिळते. ती अर्थातच राजमुद्रा आचरेवाडी संघाकडून माफ करा मत्रेवाडी संघाकडून स्लोअर पद्धतीचा हा चेंडू. यावेळी मात्र फलंदाजाला नीटचा चेंडू समजत नाहीये. चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यष्टिरक्षक आपलं काम चोख बजावतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावलेली 20 या धावसंख्येवरती. पुढे ओढ मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय कारण चेंडू टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग होतोय आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 20 अशी धावसंख्या. म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 10च्या सरासरीने धावसंख्या जमा करण्याचा मानस आपल्याला पाहायला मिळतोय. तो फलंदाज अतुल आणि अमित यांचा मत्रेवाडी संघाकडून. आता मात्र वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे 3रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोशन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. वीस ही धावसंख्या म्हणजेच दोन्ही संघांना समाधानकारक सुरुवात म्हणावी लागेल. परंतु राजमुद्रा आचरेवाडी संघाचा विचार केला तर विकेटच्या प्रतीक्षेत असेल कारण समोर 2 सलामीची जोडगोळी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. 2 मोठे मोहरे पाहायला मिळत आहेत आणि या मोहऱ्यामध्ये जर एखादा सितारा चमकला तर मात्र संकटात जाऊ शकतो तो संघ राजमुद्रा आचरेवाडी. आणि पहिलाच चेंडू वाईड फेकी करतोय गोलंदाज रोशन. वाईडने धावसंख्या वधारताना आपल्याला पाहायला मिळते. 21 ही धावसंख्या धावफलकावरती. हा शुभ अंक गणपतीसाठी कारण आपण 21 ध्रुवांची जोडी वाहतो. 21 मोदकांचा नैवेद्य देतो. तोच 21 आकडा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच धावसंख्या स्थिरावलेली. पहिला चेंडू वाईड जरूर फेकला होता. तदनंतर मात्र चांगलं पुनरागमन गोलंदाज रोशन याचा आपल्याला पाहायला मिळते. 0 ही धावसंख्या खर्च केली आहे या चेंडूवरती. तेज तरार चेंडू. तेवढाच तेज तरार फटका आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी चांगला कॅच टिपण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तदनंतर मात्र कॅच जमिनीवरती ड्रॉप झालाय आणि तदनंतर 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. 2 धावांशी 2 काढले ना माफ करा 1च धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे. सन्माननीय आदरणीय विकी दादा चाळके साहेब आपला मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम दादा. वेलकम दादा. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर स्वागतासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केल्या गेल्या विकी दादा आपलं मनापासून अधिक स्वागत सुस्वागतम. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 22 ही धावसंख्या धावफलकावरती. मत्रेवाडी संघ प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 4 षटकांच्या या सामन्यामध्ये आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय गोलंदाज आचरेवाडी संघाच्या रोशनने. आणि यावेळी हलकेच स्टेअर करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. तदनंतर मात्र एका धावेची लहर उमटवली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेलाय आणि चांगलं रनिंग द बिटवीट म्हणावं लागेल ते दोन्ही फलंदाजांचं. 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावांशी संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. संघ पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती. 24 लॉस ऑफ 0 विकेट. 3रं षटक प्रगतीपथावरती. म्हणजेच
मोठ्या फटक्यांसाठी आता मात्र प्रयत्न करताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, खोदून मारण्याचा प्रयत्न आणि तदनंतर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तेवढीच चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते. एका धावेवरतीच समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघाचं पावशतक धावफलकावरती लागते, म्हणजेच 25 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. बिनबाद 25 चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल, परंतु मर्यादित 4 षटकांचा सामना म्हटल्यानंतर धावांचा पाऊस पाडावा लागेल. एक भली मोठी टार्गेट उभी करावी लागेल आणि त्याचसाठी दोन्ही फलंदाजांना आता मात्र गिअर बदलावा लागेल. पुल करायचा होता चेंडूला, परंतु स्लोअर पद्धतीचा हा चेंडू बॅटच्या स्लॉटमध्ये आला नाही. तदनंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावलेली बिनबाद 25 अशी धावसंख्या. मत्रेवाडी संघाची प्रथम फलंदाजी करताना गोलंदाज रोशन गोलंदाजी मार्कवरती. सुरेख चेंडू, तेवढा चांगला खोदून मारलेला फटका. बराच का चेंडू हवेमध्ये होता, परंतु क्षेत्ररक्षक मात्र तिथे कोणताही नव्हता आणि तदनंतर मात्र थोडीशी खराब फेकी, म्हणजेच 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत मैदानावरती. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचतोय 27 या धावसंख्येवरती. 3 षटक संपतायत. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 27 अशी धावसंख्या. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर 10ची सरासरी राखली होती ती दोन्ही फलंदाज अतुल आणि अमित यांनी, परंतु आता मात्र या षटकामध्ये रोशनने थोडीशी लगाम लावली म्हणावी लागेल. 6 धावा फक्त खर्च केल्यात आपल्या षटकामध्ये आणि 27 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. राजमुद्रा आचरेवाडी वर्सेस मत्रेवाडी असा हा सामना आपण पाहतोय आणि प्रत्येक संघाला प्रत्येक सामन्यात विजय प्राप्त करणं गरजेचं असेल, जेणेकरून पुढच्या फेरीत प्रवेश करता येईल आणि यासाठी प्रत्येक संघ प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सत्तावीस ही धावसंख्या धावफलकावरती. बिनबाद 27. अतुल आणि अमित फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाजी मार्कचा भार सांभाळण्यासाठी शेवटचं हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी अजय सज्ज असेल. या शेवटच्या 6 चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल हा मात्र येणारा काळ ठरवेल. दोन्ही फलंदाज मात्र घणाघाती फलंदाजी करण्यासाठी सज्ज असतील. आपल्या संघाला जर सामन्यात विजय मिळवायचा असेल तर मात्र एक भली मोठी टार्गेट उभी करावी लागेल आणि ती टार्गेट उभी करण्यासाठी आता मात्र हात खोलावे लागतील. यावेळी सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर बॅटची एज घेतली आहे आणि तदनंतर मात्र झेलबाद होऊन परतावं लागेल ते फलंदाज अतुल याला. म्हणजे ज्या विकेटची प्रतीक्षा होती गोलंदाजी करणाऱ्या आचरेवाडी संघाला, ती प्रतीक्षा मात्र आता संपुष्टात आली आहे. म्हणजेच अतुलला तंबूत पाठवण्यात यश मिळवले. अतुल वैयक्तिक 19 धावा करून तंबूत परततोय, म्हणजे चांगली सुरुवात करून दिली आहे ती अर्थातच मत्रेवाडी संघाला. आता मात्र अतुलच्या जाग्यावरती नवीन फलंदाज मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल. बारक्या नावाचा हा फलंदाज. नाव जरी बारक्या असलं तरी आपण उंचीने त्यांना पाहिलं तर, हाईटने पाहिलं तर मात्र मोठी उंची पाहायला मिळते. म्हणजेच मोठ्या उंचीप्रमाणे मोठं कार्य मैदानावरती करावं लागेल. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील. 5 चेंडूमध्ये मोठी घणाघाती फलंदाजी करावी लागेल ती बारक्या या फलंदाजांना. गोलंदाजी मार्कवरती अजय. फुलटॉचं चेंडू, त्याच्यावरती फुल टोल वसूल करणारा फटका. चेंडूला सरळ पाठवले स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, सीमा रेषा पार, षटकार. डीजे यावेळी मात्र फटक्यामध्ये ताकद नाहीये. तदनंतर मात्र क्षेत्ररक्षक झेल जमिनीवरती दान देतोय, म्हणजेच जीवनदान मिळतंय आणि त्याचाच पुरेपूर फायदा उठवताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. चुकीच्या ठिकाणी फेकी झालेली आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा मैदानावरती कंप्लीट केल्या जात आहेत.
2 धावांशी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचतोय 35 या धावसंख्येवरती. 35 लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र धावसंख्या गती घेताना प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारायची याच हेतूने बारक्या फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जीवनदान मिळालंय म्हणजेच येणाऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा आघात होईल का. यावेळी मात्र चांगला चेंडू हाताळताना अजय आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कुठेतरी बारक्याला थोपवून ठेवण्यात यश मिळतंय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. अजयच्या षटकाचा संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 35 ही धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. 4थं षटक चालू असताना शेवटचे 2 चेंडू प्रगतीपथावरती असतील. अजय गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. बारक्या पुन्हा एकदा पूल करायचा होता चेंडूला, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकेच खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते आणि तदनंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झालेली आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावलेली 35 ही धावसंख्या. सलग 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळवले. यावेळी फुलटॉस करून मारण्याचा प्रयत्न केला गेला असता बारक्याकडून, परंतु चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आला नाहीये आणि तदनंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. म्हणजेच 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 ही धावसंख्या धावफलकावरती. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे, तो अर्थातच राजमुद्रा आचरेवाडी संघाला. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एक वाडी एक संघ न्यू स्टार क्रिकेट क्लब चाळकेवाडी आयोजित भव्य दिव्य ही क्रिकेट स्पर्धा माननीय श्री चंद्रकांत चाळके साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा म्हणजेच साहेब चषक 2026. आणि साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर नेतृत्व म्हणजे फक्त पद नाही, नेतृत्व म्हणजे एक दिशा. ज्यांनी तरुणाईला स्वप्न दिलं, ज्यांनी क्रीडेला व्यासपीठ दिलं आणि ज्यांनी संघटनाला बळ दिलं ते म्हणजे आदरणीय चंद्रकांत चाळके साहेब. त्यांच्या प्रेरणेने सजलेला हा भव्य दिव्य सोहळा प्रत्येक चौकार त्यांच्या विचारांना सलाम करेल. प्रत्येक षटकार त्यांच्या दूरदृष्टीला मानाचा मुजरा करेल. आणि हे चाळके साहेबांचं नेतृत्व केवळ राजकारणातच नाही तर समाजकारण आणि क्रीडा क्षेत्रातही दीपस्तंभ आहे असं म्हणावं लागेल. आणि त्याचसाठी केला होता हा अट्टाहास की शेवटही गोड व्हावा. आणि तोच शेवट गोड करण्यासाठी आज मान्यवरांची मांदियाळी आपल्याला आमच्या मान्यवर कक्षामध्ये पाहायला मिळेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये अजूनही मान्यवर या ठिकाणी अपेक्षित असतील. प्रत्येक मान्यवरांचं त्याचप्रमाणे GTC लाईव्हच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मी समालोचक राजेश पाताडे, आमचे गुरुवर्य किरण मस्कर सर आणि माझ्यासोबत निनाद सर या सर्वांच्या वतीने सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत व्यक्त करतोय. चालू असलेला सामना आपण पाहतोय राजमुद्रा आचरेवाडी वर्सेस मत्रेवाडी. आचरेवाडी संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं ते अर्थातच मत्रेवाडी संघाला. मत्रेवाडी संघाने प्रथम फलंदाजी करत मर्यादित 4 षटकांमध्ये 35 धावा जमा केल्यात आणि 36 धावांचं टार्गेट ठेवलंय ते राजमुद्रा आचरेवाडी संघासमोर. 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी कोणता फलंदाज कोणत्या पद्धतीने फटके खेळेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. आणि गोलंदाजाचं सुद्धा कस लावणारा हा सामना मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत, म्हणजेच पुन्हा एकदा रोमहर्षक सामना सगळ्यांच्या भेटीस येईल. आणि तोच सामना पाहण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक या ठिकाणी उत्सुक असेल. आपला गाव उत्सुक असेल, आपली वाडी उत्सुक असेल. आणि कोणता संघ या सामन्यात बाजी मारेल हे मात्र थोड्याच वेळात या ठिकाणी स्पष्ट होईल. सलामीची जोडगोळी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच राजमुद्रा आचरेवाडी संघाकडून सचिन आणि त्यांच्या जोडीला अजय. स्ट्राईकला असेल सचिन, नॉन स्ट्राईकला असेल अजय.
आणि गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाजी मार्कवरती पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अतुलची वर्णी आपल्याला पाहायला मिळते. अतुलचा विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू ज्याने या पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला एक मोठी टार्गेट उभी करण्यात मदत केली आहे आणि तोच अतुल यावेळी पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज सचिन आणि अजय, गोलंदाजी मार्कवरती अतुल. पहिलाच चेंडू यावेळी मोठा पूल करण्याचा प्रयत्न सचिनच्या बॅटमधून. इथे मात्र क्षेत्ररक्षक लॉंगॉनला धावत येऊन चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय. स्वतःच्या वैयक्तिक धावसंख्याचं खातं खोललं जाते ते सचिनच्या माध्यमातून. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या जरी माफक असली तरी मात्र गोलंदाजी कशी घडेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. यावेळी मोठा प्रहार केलाय, चेंडूला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सरळ पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. संघाच्या धावसंख्येत वधारणा होताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या बिनबाद 8 अशी धावसंख्या. यावेळी पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. म्हणजेच आल्या आल्या सचिनने आपला इरादा स्पष्ट केलाय. 3 चेंडूवरती 12 धावा कुठल्यात त्या अतुलने आणि 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजेच एका हाताने खिंड लढवताना आता मात्र आपल्याला सचिन पाहायला मिळतोय आणि एका हाती विजय मिळवून देईल का हे मात्र पाहण्याजोगं असेल. बिनबाद 12 अशी धावसंख्या. पुढचा चेंडू अतुल याचा. पुन्हा एकदा गुडघा टेकून मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते, परंतु वारंवार फेकी मात्र चुकीच्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. नाही माफ करा, निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. सुरेख चेंडू. चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्ट्यांचा वेध घेणारा होता हा चेंडू. हलकेच स्टेअर केलाय आणि इथे मात्र बाईकच्या स्वरूपात 1 धाव प्राप्त होते. 13 ही धावसंख्या धावफलकावरती. आता मात्र बराच काळ नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज अजय स्ट्राईकला पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने मारलेला हा टोला. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तैनात असेल, चेंडूची फेकी करेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने संघ पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती. बिनबाद 14 अशी धावसंख्या. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 अशी धावसंख्या धावफलकावरती. 9ची सरासरी राखायची होती, आतापर्यंत 14 धावा कुठल्यात. म्हणजे 1 पाऊल पुढे राजमुद्रा आचरेवाडी संघ आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि त्या निर्णयाला साजेची अशी गोलंदाजी केली होती ती गोलंदाजांनी आणि समोरच्या संघाला फक्त 35 धावांवरती रोखून ठेवले, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले आणि 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी राजमुद्रा आचरेवाडी संघाकडून सलामीची जोडगोळी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला सचिन असेल, एका बाजूला अजय असेल. सचिन वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती खेळतोय. अजयचा विचार केला तर 1 धावेवरती खेळतोय. म्हणजेच सचिन एका हाताने विजय प्राप्त करून देण्यासाठी सज्ज पाहायला मिळतोय. आता मात्र अजय चेंडूला बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती बारक्याला आपण पाहतोय. बारक्याने धावसंख्येत मात्र गती प्राप्त करून दिली होती. एक मोठी धावसंख्या उभारण्यासाठी हातभार लावला होता. पुढे येऊन फुलटॉस घेऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळी डीप मिड विकेटला चेंडू अडवला जातोय. चेंडूची फेकी केली जाते आणि तदनंतर मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते.
एका धावेने संघ पोहोचतोय 15 या धावसंख्येवरती. बिनबाद 15 अशी धावसंख्या, म्हणजे अजूनही 21 धावांची गरज असेल. यावेळी पुन्हा एकदा पुल करायचा होता. फटका फसतोय. चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव या ठिकाणी प्राप्त केली जाते. 16 ही धावसंख्या धावफलकावरती. छत्तीस धावांचा पाठलाग करायचा आहे. 16 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे 20 धावा अजूनही जिंकण्यासाठी गरजेच्या असतील. यावेळी मोठा प्रहार केलाय. चेंडूला सरळ पाठवलंय सीमारेषा पार कव्हरच्या दिशेने 4 धावांसाठी डीजे. वीस ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. बिनबाद 20. चांगली सुरुवात म्हणावी लागेल राजमुद्रा आचरेवाडी संघाची. 36 धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक प्रगतीपथावर. यावेळी मोठा पूल केलाय आणि चेंडूला समोरच्या प्लॉट मध्ये नेऊन डिपॉझिट केलाय 6 धावांसाठी डीजे. यावेळी खोदून मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. मिसफिल्ड होतोय. चेंडू बॅकअप मात्र चांगला आपल्याला पाहायला मिळतोय आणि तदनंतर एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. 27 ही धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र जिंकण्यासाठी 9 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते 12. 12 चेंडूमध्ये 9 धावांची गरज, म्हणजेच राजमुद्रा आचरेवाडी संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल, काय बिघडेल हे मात्र पाहण्यासारखं असेल. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती. अमित गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा पूल केलाय. फटका. चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या दिशेने 4 धावांसाठी. एकतीस ही धावसंख्या धावफलकावरती. नाममात्र 5 धावांची गरज असेल ती राजमुद्रा आचरेवाडी संघाला एका हातीने विजय मिळवून देताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो सचिन नावाचा हा फलंदाज. यावेळी पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अवांतर धावेने धावसंख्येत भर पडली आहे. 32 ही धावसंख्या धावफलकावरती. आमच्या चायकेवाडीच्या विद्यमान सरपंच सन्माननीय आदरणीय अशोकजी चायके साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. सन्माननीय आदरणीय विनायकजी चायके साहेब त्यांच्यासोबत, त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय अशोकजी चाळके साहेब, या सर्वांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. आपल्या सर्वांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. सन्माननीय कुणालजी नांगरे पाटील साहेब देखील आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत. आपल्या सर्वांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. तुमच्या उपस्थितीनं या सोहळ्याला शोभा लागली. तुमच्या उपस्थितीनं या स्पर्धेला आणि या मैदानाला खऱ्या अर्थानं खूप चांगली शोभा आली. वेळेतला वेळ काढला, आपण आपल्या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला. म्हणून तर आम्ही सकाळी उल्लेख करत होतो, स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा सन्मानाची आहे, स्पर्धा गावाच्या अभिमानाची आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून गाव एकत्र येतो. स्पर्धेच्या माध्यमातून गावातील तरुण मुलं एकत्र येतात.